ताई नमस्कार. नमस्कार. ताई गाव कुठलं तुमचं पट्टण कडोली. आणि नाव काय म्हणालात? अर्चना प्रदीप कोळी. अर्चना प्रदीप कोळी, पट्टण कोडोली. पट्टण कडोली. अच्छा अच्छा अच्छा. पारंपरिक आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये तुम्ही कशा संदर्भात म्हणजे औषध घेतला किंवा कशा संदर्भात आला होता काय? माझं कंबरदुखीमुळे मी ह्या दवाखान्यात आलो. मी चांदीकाम करतोय. हा, व्यवसाय माझा चांदीकाम आहे, बसूनच काम आहे माझं. हा त्रास मला 2-3 महिने झालं चालू आहे. मी बऱ्याच ठिकाणी दाखवलो पण मला काही फरक पडला नाही. तुम्ही चांदी काम करता? हो, चांदीकाम करते. वय किती वर्ष तुमचं? 38 आहे. 38 वर्ष. 39 वर्ष. आणि चांदी काम म्हणजे बसून काम असतं? बसून काम. म्हणजे इतर दुसऱ्या ठिकाणी कामाला होय जातात? होय. बर 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 बर. मग मेन त्रास मुळापासून किती दिवसापासून काय होता सांगा जरा. मला कंबरदुखी, पायदुखी म्हणजे सांधवाईपासून माझं 4-5 वर्ष झालं सांधवाई चालू आहे. मला ती उद्भवल्यानंतर मला कळालं की माझा असं सांधवाईचा त्रास व्हायला लागलाय म्हणून. मी ट्रीटमेंट चालू केली, होमिओपॅथिक औषध घेतलो, परत खाजगीमध्ये पण गेलो पण मला काही फरक वाटला नाही. बरं, म्हणजे हे ॲलोपॅथिक इंजेक्शन गोळ्या ते आपलं. आणि मग मला काही फरक वाटेना. मग नंतर माझं कंबरदुखी जास्तच चालू झालं. त्यामुळं माझ्या पायात पण गाठी व्हायला लागल्या, मला त्यानं पण त्रास व्हायला लागला, मला उठायला बसायला त्रास व्हायला लागला. या 4-5 दिवसात तर मला भरपूर त्रास व्हायला लागला. मी कपडे धुताना, भांडी घासताना, काय पण करताना मला रडल्याशिवाय कामच होत नव्हतं. इतका त्रास होता तुम्हाला? होय होय. आणि काल एक आमचे म्हणजे तिथं वंदना शिंदे म्हणून आमच्या ताई येत्या त्या सरांना त्यांनी मला इथे सरांच्या पशी घेऊन आलं. म्हणजे इथं पारंपरिक आयुर्वेदिक दवाखान्यात घेऊन आल्या घेऊन आले काल? त्यांनी मला काल सगळं डॉक्टरने तपासणी केली, माझं सगळं चेक केलं, मला औषध दिलं. मला कालच्यापेक्षा इतकं बरं वाटायला लागले की मी कुठून अगदी आनंद उत्साहाने काम करायला लागलो. मला बराच फरक पडला. म्हणजे काल तुम्ही आला त्यावेळेला इतकं म्हणजे प्रचंड तुम्ही त्रासात होता? त्रासात होतो. म्हणजे तुम्हाला अगदी म्हणजे घाम येत होता, म्हणजे तुमचा बीपी सुद्धा लो जे होत होता आणि तुम्हाला बोलायला देखील सुचत नव्हतं? नाही, काय सुचत नव्हतं. थकवाच आला होता मला, अशक्तपणा भरपूर आला होता. अच्छा. बाबा मला किंवा कुठं तर घेऊन ऍडमिटच करतात काय काय ह्या भीतीने अरे बापरे, आलेलं होतं. प्रचंड त्रास होता तुम्हाला? प्रचंड त्रास. हा हा हा. मग हे त्रास तुम्हाला किती वर्षापासून असं जाणवतोय काय? असं थोडं 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 करत या 2-3 वर्षातच मला जाणवलं. ह्या 2-3 वर्षात जास्त जाणवायला? मग 2-3 वर्षात तुम्ही बरेच दवाखाने किंवा बऱ्याच ठिकाणी औषध घेतलं असेल? बर बर. मग कुठं कुठं चांगला फरक असा पडला नव्हता? तेवढाच किती 1-2 दिवस 3 दिवस, चौथी दिवशीपासून. आणि माझं मग मी तेवढं दुर्लक्षच करायचे की बाबा हे असं वातावरण होत असेल किंवा या तब्येतीनं माझं तब्येत पण माझं खराब पण होत असेल, कामावर बसून पण होत असेल, मी पण करत होतो. अच्छा अच्छा अच्छा. मी दुर्लक्षच करायला लागलो. बर बर बर. त्यावेळेला माझी कंबरदुखी जास्त वाढली, त्यामुळे मला लईच त्रास व्हायला लागला. त्यामुळे मी का ते वंदन ते घेऊन आल्यानंतर मी इथं आलो. अच्छा अच्छा. वंदनाताईंनी तुम्हाला इथं आणलं? अरे वा, छान छान, अतिशय सुंदर. आणि अगदी एका दिवसाचा डोस इथं तुम्हाला दिला होता आणि इथं उपचार चांगला केला होता अगदी एका रात्रीमध्ये. म्हणजे आज तुम्ही दुसऱ्या दिवशी इथं आलाय परत दाखवण्यासाठी, तर एकाच दिवसामध्ये जवळजवळ तुम्ही मला वाटतंय 70 ते 80% क्लिअर झालेला, म्हणजे इतकं फ्रेश झालेला आहे. अगदी तुम्हाला बोलायला देखील सुचत नव्हतं अशी अवस्था होती तुमची काल. बर 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 बर. पायामध्ये गाठी म्हणजे तुमच्या दोन्ही पायात गाठी आहेत का? बर 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 बर. आणि आता सकाळपासून काल काम तुम्ही करत नव्हता घरामध्ये, आज सकाळपासून घरामध्ये काय काम केलीत का? भरपूर काम केलं, भांडी घासलं, कपडे धुतलो, स्वयंपाक केलं, लोटून काढलं, मुलांचं सगळं आवरलो. अरे वा, म्हणजे तुमची कामं स्वतः तुम्ही केलात? अरे वा, काय तक्रार न, डोळ्यात पाणी येतात. अरे वा, म्हणजे रोज रडून काम करावं लागत होतं आणि आज न रडता आणि अगदी अतिशय उत्साहानं आनंदानं काम केला था. अरे वा, छान छान छान, अतिशय सुंदर. तुम्ही राहायला कुठे म्हणला? सुभाष चौक, हनुमान मंदिर. हनुमान मंदिर जवळ, पट्टण कोडोली. अच्छा 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 अच्छा. आणि पूर्ण नाव काय म्हणालात ताई तुमचं? अर्चना प्रदीप कोळी. अर्चना प्रदीप कोळी, राहणार पट्टण कोडोली. तर वय किती वर्ष? 39 वर्ष. तर ह्या चांदी काम करणारे, म्हणजे त्यांचं रेग्युलर चांदी कामाचा उद्योग होता, तर इतका त्रास होता की त्यांना रोजचं कामधंदा करताना सुद्धा म्हणजे रडत काम करावं लागायचं इतपत अवस्था. आणि काल तर अक्षरशः त्यांना बसता उठता सुद्धा येत नव्हतं, इतकं फ्रेश नव्हत्या त्या, अशक्तपणा होता. आणि एका दिवसात म्हणजे इथं उपचार केल्यानंतर
आणि एक डोस खाल्ला का तुम्ही रात्री? एक डोस खाल्ला. रात्री खाल्ला. रात्री खाल्ला. सकाळचा खाल्ला का? सकाळी खाल्ले. हा, म्हणजे रात्री औषध खाल्लं, सकाळी खाल्लं आणि कालचा फक्त उपचार. तर एका दिवसात तुम्हाला एवढा फरक पडलाय. आम्हाला सुद्धा आनंद वाटतोय, कारण तुम्हाला इतक्या म्हणजे अतिशय प्रसन्न झालात तुम्ही. तर तुम्हाला पुढील आयुष्यासाठी, तुमच्या निरोगी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.